होय सकाळच्या देव माणूस भला देव माणूस भला सोनाबाई पत्नी जोडीला सुखी संसार केला अशोक बाबा सुनंदा ताई बहीण दोन भावाला लक्ष्मी ताईच्या रूपाने आले घराला घर पेने देवानं ऐकले घरायेने पोटी बाळ झाली तिने देवानं ऐकले घरायेने पोटी बाळ झाली तिने किरण चैतन्य करती भाऊ भाऊ कुप्याने अनुजा प्राजक्ता सानिकाल्या सुना लक्ष्मी रूपाने सोनियाचा लादीने आवस केली भोया या भगताने भगताच्या वाड्याला देवाला पालखीतून भगताच्या वाड्याला देवाला पालखीतून दोन्ही हात मी जोडून घालतो देवाला गारायण भावा भावांचा असा राहू दे कुप्याने वासी गावात अवघडे खाणे त्या देवाचं आमावर दान नाव तयाच घेऊन ताप मारे झाडून
अंजनीच्या सुताला बाळ ब्रह्मचारीला हनुमंताला ज्योती केसरे लिंगाला देवाचरण वंदनी जातो माया मार्गाला गुरुचरण वंदनी जातो माया अरे पूर्वी कालाला पहिल्या भोया राजाला अरे पूर्वी कालाला पहिल्या भोया गावच्या बाजूला अरे हवारी रानाला अरे वारी रानाला वारिया रानाला अरे वारिया रानाला आई वया बेनाला आई वया बेनाला वेणया पायरीला वेणया पायरीला कसिलिंगया वीरापा कसिलिंगया वीरापा आचिया राणी वे कनिका मायावंती वे घेऊन दया आलाया घेऊन दया आलाया हे फार पूर्वी काळाला पहिल्या सत्यवतीच्या देव भल्या राजाला त्या उगावत्या बाजूला आणि त्या खैऱ्या हिवऱ्या बनाला त्या रेवारी रानाला तीन गावच्या शिवेला त्या वारुळाच्या मगनाला अरे कसिलिंग वीरा पाणी जुडीची राणी खंडी कामावंता निघून आले देवाच्या जागाली म्हणाला हे आशाने टाकले त्याने आणि केली सापडली त्याने केली सापडली
स्थापन केली त्या जागेला जसे या कासलिंग देवाना आश्रम टाकले निशाण रवला देवाने गादी स्थापन केली त्या जागेला अरे मावळचा मठ निर्माण देवाने केला अरे मावळच्या त्या मठाला माने कारण देवाने नेमले अरे जात गंगा मलवून घेतली त्या जागेला जसे या कासलिंग देवाने जात गंगावरी का बोलवायला तसे दारी मांडवला घालायला त्या जागेला अरे बाबाने केली खबरवला आणि उचा मांडव घातला नाही छोतरीला आणि आंब्याची तोरण त्याला सोडली अरे आपल्या मांडवाला रेख मोतूर मेडवली त्या जागेला जसं भोवती मेडम रवायला आणि मांडवरी का घालून तयार हातावरी का व्हायला अरे देवाचे कार्य चालू याला पण त्याच वृकाता कार्याला देवाला करला सुन वाटायला जसे या कासलिंग देवाला कारण लागल्या सुन सुन वाटायला आणि या कासलिंग देवाने विचार केलाय मनाचा त्या जागेला वड्या या वेळेत रे वड्या या माते वड्या या वेळेत रे वड्या या माते आमेल्या गिवे बघा करेला आमेल्या करेला आपल्या या बहिणीची वे आपल्या या बहिणी वयाला मिरवायाला नाही वे सुने कारे वे सुने लागले वाटायला नी पाहिजे कार्याला रे वनी पाहिजे कार्याला बघा शिवाय रे त्या बघा शिवाय आपल्या कार्याला वे शोभा नाही आहे नाही किती बोल किती माझ्या हृदयाला सांगू किती बोल किती माझ्या उघड कानाला डोले गैरे आणि घुमळे केवळ दिले मला रे खेळायला कार्य लागले देवाला सुने वाटायला भणी नव्हती आपल्या कार्याला जन भन आपल्या असते आणि जर पंचारती घनवरी का या कार्याला मिरवली असती तर लई शोभा आली असती त्या जागी आला असे या कासलिंग देवाने विचार केलाय मनाचा आणि कासलिंग बिरा पकायला शहरात गिरायला अरे देव लागला मनामध्ये विचार करायला भणी पाहिजे आपण आता नाहीला भणी हाणल्याशिवाय अरे शोभा येणार नाही माझ्या या कार्यक्रमाला म्हणून या कासलिंग देवाने हकाली मारली पुण्याला आणि त्या पहिल्या सजीवी काय वगाला आणि मारली धर्माच्या भावाला त्या गोपान हरीला बोलवून घेतला जवळ या बाजूला कासलिंग भिराप्पा बोलतोय आपल्या भावाला जसं या कासलिंग बिरापाला आपल्या गोपनहारी बंधुरावी का बोलायला अरे अरे दादा सांगतो ऐकून घ्याच्या दिवसाला निघून जायचं त्या चिंचणी नगराला बोलायला हवी व बोलायला लागेल सांगायला हवी व सांगायला लागेल
बोलावतात बोलायला गोपाळ हरिनाथ कासिंग देवळाला बोलायला बाबा निकुळदयाचं त्या चिंचणी सुर नगराने मंदिरगिरी गावाला पण मायवानी भण हे कवा जोडीच्या भणी राजा लागल्या दाख राहिला जाऊन बहिणीसनी आपल्या कार्याला अरे पाहिजे घेऊन ब्रेका ताई आला एवढ्या भरताने शैर्या गोपाळ हरिन ब्रेका बोल ऐकायला आणि गोपाळ हरी खायला जाता गेला लायाला लागेला लागेला वे. लायाला लागेला लागेला वे. हे होता बोले ते वे. हे होता सांगित सांगित वे. वडे गावचा गावचा वे. वडे गावचा गावचा शेळक्याच्या कोळीचा कोळीचा वे. शेळक्याच्या कोळीचा कोळीचा वे. नपमामा नावचा नावचा वे. नपमामा नावचा नावचा वे. ते माझ्या देवाचा देवाचा वे. वे गेल्या कानाचा कानाचा वे. देवाच्या विला वे विला वे. देवाच्या विला वे विला वे. आपल्याला कुणाचा कुणाचा वे. त्याच्या या बाळाचा बाळाचा वे. वडे गावचा गावचा वे. शेळक्याच्या कोळीचा कोळीचा वे. शुगदादा नावचा नावचा वे. शुगदादा नावचा नावचा वे. देवरे दिवस दिवस वे. सिधे गेला होऊन होऊन वे. आयाची हटवण हटवण वे. हटवण केरून केरून वे. देवाच्या विला वे विला वे. देवाच्या विला वे विला वे. त्याच्या हाताने हाताने वे. देवा बोटाने बोटाने वे. ढोलीमध्ये ढोलाला ढोलाला वे. वाजेगाने झंगटाला झंगटाला वे. देवा तुझी कांबळ कांबळ वे. देवता संभाळ संभाळ वे. हारेल मारो ना हारेल मा. हारेल मारो ना हारेल मा. एवढ्याचे फार प्रिय काळाला गोपाळ हरीनं बोला ऐकून घेतलं अरे कासिलिंग विरापाला आला होता बोलायला जसं कासिंग विलापाला काय लालाय शैर्य बोलायला त्या पहिल्या सजीवलाने देव होण्याला झाला दादा मुरारी जाणार मी बनीच निहाणायला पण शिदुर्या पाहिजे आता संगतीला तर त्या मुराऱ्याला शोभा आहे त्या जागेला एवढ्या भरताने या
कासलिंग विरापाने बोलाय गेला आणि कासलिंग विरापा कैलाला गेला कासलिंग विरापा निघून गेला आपल्या मंदिर मालाला हात मारले आपल्या गिरतीला त्या करण्या कामावंतीला त्याला गेला कन्या कामावंतीला लागला बोलायला बाई सांगाई का तुला त्या वेळेला शुद्रा बोत्या पाहिजे तयार आता खेळायला त्या जागेला विवेकाने पहिले घेते के शिदुऱ्या पाहिजे तयार खेळायला दुर्गा पाहिजे शिदुरीचा आता बांधायला एवढ्या भरताने तसं या कन्या कामावंतीने बोलबरी काय केला आणि शैल काय आली ती करायला यावेळी या विवेकाने पहिले घेते के अरे घाई केली आणि गडबड केली पती देवाच्या आज्ञेप्रमाणे हा विवेकाने पहिले घेतके त्या जागेला शिदुऱ्या बोत्या तयार केली आणि या कन्या कामावंतीने दुर्डावरी का बांधायला अरे दुर्डा बांधला आणि हाय मारल्या आपल्या पती देवाला पती देवा तुमच्या आज्ञेप्रमाणे शिदुऱ्या तयार केल्या आणि दुर्डा मी बांधलाय त्या जागेला बोलायला याला सांगायला जाऊन दुर्गा घेतला त्यानं हाताला जसं शैला दुर्डा घेतला हाताला आणि कैलाला तर हाकलायला मारायला त्या तुला गेला दुनिया केली आपल्या धर्माच्या भावाला गोपाळ हरीला अरे बाबा शिदुरीचा दुर्डा बांधून तयार आहे त्या जागेला एवढ्या भरताने या गोपाळाने बंदवास बोलणे काय केलं गोपाळ हरी कैलाला शैलाचा गेला गोपाळ हरीने दुर्गा धरला हाताला निघून गेला वारूच्या पागेला अरे म्हणे
पसंतीचा वारू त्यानं सोडला आणि वारू वेळ स्वार धावा त्याला गेला जसा वारवरती स्वर्मिका व्हायला आणि वारुळाला वाटात विकाता चालायला वाट लागला चालायला वारू लावला त्यानं झेपला अरे गगनी धुळा उडवीत निघून गेला कंच्या जागेला जसा वाट चाल गेली तर निघून गेला कोणत्या विका जागेला त्या पहिल्या सजविका एवढाला घे 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 हरी राम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रे थोर ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी पिंगळा माझारी बोल बोल तुले का पिंगळा माझारी पिंगळा माझारी बोल बोल तुले का पिंगळा माझारी जन्माला जर आलं संसार करत करत भगवंताची सेवा केली पाहिजे केली पाहिजे भगवंताचं नामाचं स्मरण घेतलं पाहिजे तरच देव पावणार हाय डॉक्टर संसारात करत गेलं देव काय नवसाला पावणार पण नाही आणि खरोखर जेवढं मिळवत तेवढं इथं ठेवायचं रिकाम्या हाताने आलं रिकाम्या हाताने जायचं रिकाम्या हाताने जायचं आहे काय म्हणले तू ऐक ना ग बाई तू नाम राम घेई मानव देहाला जन्माला त्याने संसार केला काय घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला घरघर ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी पिंगळा माझा रे बोल बोल तुले का पिंगळा माझा रे पिंगळा माझा रे बोल बोल तुले का पिंगळा माझा रे पिंगळा माझा रे बोल बोल तुले का पिंगळा माझा रे पिंगळा माझा रे बोल बोल तुले का पिंगळा माझा रे चिरघेदारे हे इथेच राहील सारे माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घर माझं घर माझं दार हे सगळे माझं दार माझा माळ कुठे जोपर्यंत आपला जीव आपल्या जीवामध्ये आहे तोपर्यंत. पण जेवण काय तोपर्यंत हा? आपल्या मार्गाने माघारी तेव्हा कोण सारखं येतोय कोणाला माहिती कोणाला माहिती नाही शाहीर 10 मजली जरी बिल्डिंग असली तर ती सुद्धा इथे ठेवूनच जायची आहे माणूस मेला की त्याला गावाच्या बाहेर पत्र्याच्या शेळत न्यावं लागतंय. हो त्या 10 मजली बिल्डिंग आहे म्हणून त्यात कोण ठेवत नाही ठेवत नाही त्याला जसं देवानं जिथं तिथं आपलं स्थान आहे त्या जागेला आपल्याला जायला लागतंय जायला लागते हो. काय म्हणले काय म्हणले? म्हणशील घे दारे इथेच राहील सारे माणूस मेल्यावर
तुझ्या नावाचे फोडतील खापरे बायका माझी पोर माझी गण माझं गोत्र माझं हे सगळं देखावा या जोपर्यंत तू चालता बोलतायस आणि तू कमवतायस तोपर्यंत सगळं माझं माझं आहे. सगळेजण तुला मिठी मारणार हा जोपर्यंत मिळवून देतोय तोपर्यंत आणि एकदा मिळवायचं बंद झालं म्हणलं की एकदा तुला धरणीला पडलास ते तुला ठेचकावून गेलं सुद्धा बघत नाही. जन्मदिनाला पोरगा सुद्धा तुला ठेचकावून गेलं तरी सुद्धा बघत नाही. आकडी मान करून सुद्धा तुझ्याला बघणार नाही. हो का काय करतोस आणि काय नाही याची पंचायत सुद्धा करणार नाही. करणार नाही शेर. जोपर्यंत मिळवतो आहे तोपर्यंत सगळेजण आपल्या जवळ येत्या. जवळ येते. हा एकदा का आपण धरणीला बोलले बोलले की कोण कोणाचं नसतं या नसतं शेर. काय म्हणले? म्हणचे रे भाई का पोरे ते तुझ्या मागचे चोरे माणूस मेल्यावर तुझ्या नावाचे फोडतील खापर गे 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 हरी नाम गे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी पिगळा मागारी बोल बोल तुझे का पिगळा मागारी पिगळा मागारी बोल बोल तुझे का पिगळा मागारी माणूस मेल्यावर संग एक मातीचा मेढका शहीद पैशासाठी आणि रात्रभर बिन जगते आणि दिवसभर बिन जगते जगत या रात्रभर गाणं म्हणायचं दिवसभर शेड मेंढ राखायचे. कोण शेरडा मेंढ राखतोय कोण कामाला जातोय या हो का रात्रभर गाणं म्हणून दिवसभर कोण झोपत नाही. झोपलं तर दुसऱ्या दिवशीची हजेरी उडते या हो 1000-1500 रुपये बुडतंय. म्हणून रात्रभर बिन जागायचं आणि दिवसभर बिन काम करायचं काम करायचं जेवढं मिळवायचं तेवढं इथं ठेवायचं आहे आणि संग काय न्यायचं नाही. जेव्हा आपण मरणार त्यावेळी तेव्हा जरी रुपया लावला ते ते सकाळी राखायला गेला की राखत गावतो या हो सोनं जर डोळ्यात घातलं की राखोड काय गेल्याला अगोदर ते सोनं कुठं गावतंय का बघतोय ते बघतोय पहिला. मागे ना मग राखोड हा मातीचा मडका येतोय तो बिन गावाच्या बाहेर गेला की त्याला फोडायला लागतोय एशी बरोबर गेला की लगेच फोडावं लागतं या. उघडे आले की तो उघडे जायचा आहे. आणि खरोखर भगवंताने सांगितलं रिकामी हाताने यायचं आणि रिकामी हाताने जायचं. जायचं आहे शेर. जेवढं मिळवायचं तेवढं इथं ठेवायचं आहे. आणि जर संघ घेऊन जायचं असतंय तर आणि माणूस काय केला माणसानं या एवढे केलं असतं की ह्या जेवढे माणसांचा कोण केला असता. काय म्हणले? तू म्हणशील पैसा रे का? तोही देत राहील बरं का? माणूस मेल्यावर सगळे जगातीचा वेळ का? गे 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 हरी नाम गे माया सारी सोडून दे हात लावून
तशीच आपली गती शेवशेर गाई माझ्या म्हशी माझ्या हे सर्व शेळ्या माझ्या मेंढ्या माझ्या हो त्याचं सुद्धा एक नाही दिवस माती होणार माती होणार रावणाची लंका सोन्याची होती होती शाहीर मारुतीनं झाली क्षणात तिची राख झाली हो आपली तर शेणा मातीची घर आहे ते कधी त्याची राख झाली आणि कधी उडून गेली याची कल्पना सुद्धा होणार नाही होणार नाही त्यामुळे ज्यावेळी आपला जन्माला येतो या त्यावेळी गर्व करायचा नाही हो कुणा संग ईर्ष्या करायची नाही करायच नाही शेर एखाद्या गोरगरिबाला मदत करायची एखाद्याला साथ द्यायची हो पण गौरव आणि अहंकार येऊ मनात करायचं नाही करायचं नाही गर्वाचं घर एक ना एक दिवस खाली असतं या आले असते म्हणून काय म्हणले काय म्हणले? तू म्हणशील घोडा हाती त्याची शनात होते माती रावण मेला लंका जळाली तशीच आपली गती गे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हाते लावून नशिबाला थोर ठाई ठाई या संसारापायी या संसारापायी पिंगळा म्हातारी बोल बोल का पिंगळा म्हातारी पिंगळा म्हातारी बोल बोल का पिंगळा म्हातारी यावेळी मी का गोपाळ हरी वाघोरे बसला आणि वाघ लावला झेपला. तेंडी धुला लागला बोलायला आणि निघून गेला कंच्या हाता जागी घाला. जसं शाहीर निघून गेला कोणत्या वेळी जाग्याला आणि त्या पहिल्या सतीली का योगाला त्या जाग्याला आरगेच्या माळाने धेंडत आला. जाऊन देवाचा वारू तिथे थांबला. करताना तो परच्या पाऱ्यात अरे भगवंत लागला मनामध्ये आता बोलायला. जसं या काय भगवंताने विचार केलाय मनाचा जसं उन्हाचा केला काला गायला धन्यवाद सोगले मुकणे काय केले त्या जाग्याला अरे ज्यावेळी विचार मनाचा करायला पाहिजे विश्रांती आपणाचा घ्यायला वारूवरने उतरायला अरे वारूवरने उतरला निघाल झाडाच्या सावलीला. जसा गाळ झाडाच्या सावलीला का जायला आणि देवाने वारू बांधला तिथे त्या जाग्याला अरे वारू घेतला सग दिला आणि निघून गेला ते ढेकळ्याला. पाणी लागला वारूला पाजायला आपण स्वान तुला लावता का भेरायला. जसं तुला भरेला आणि काय आला तर गोपाळ हरी करायला त्या पहिला सती काय ओढाला
त्याला लावला शेणभरी विश्रांती घेतली आणि जायाचा लांब दुरे पडल्याला म्हणून करता वारूवर बसला त्या जागी घाला जसं तुझ्या वारूवरती घेतला आणि गोपनाने वारूवरती बसायला आणि वारू झेपला लावला शरीर त्याला गेला वारू झेपला लावला आणि वाटला व्हायचा राहिला वाट चाल घेत गोपनाईचा वारू कुठे ढिकलबरी का तला यायला अरे निघून गेला किसना नदी काठावानी निघे माने आणि रुजी रोजाने अरे भन मायवानी भन हेकवा त्या चिंतनी सुन नगाला आणि मंदिरी गावाला जागी आला जसे काय लागले त्या करायला त्या पहिल्या सचिवाने देव भोळ्या राजा त्या वेळेला या वेळी मा प्रेमाना असणारा गोपान हरी वारूवर बसलेला आणि वारू लावलेला झेपला अरे गंगनी धुरावरी बसले त्याला वारू कोणाला लवतरी कांतावे गायला जसे विचार केला मनाला का मायवाने बहिणी कवा नेत्राला लागल्या बघायला आणि विचार मनाचा लागल्या करायला त्याला गेला बोला याला लागेला अरे आनंदी आनंद झाला त्यांच्या जीवाला जसा आनंदी आनंद झाला जीवाला आणि भनमायवानी एका वहिनी काय लागल्या करायला त्या पहिल्या सचिवी काय ओळाला अरे दादा मुरारीला मला न्यायला काही गडबडीनं माठ भरला आणि लावलं त्याने शिरा मातीला जसे माठ लावलं ब्रिंका शिरा मात्याला शहरास वाटला या ब्रिंकाचा राहिला निघून चालल्या त्या चिंतेची सूर्यनगराला आणि आपल्या मंदिरबाई कामाला निघून गेल्या मंदिर मालाला शिगेच्या घागरी बायाने शिगेला लावले गाई केली गडबडी केली आणि निघून आल्या बाहेरल्या बाजूला एवढ्यात गोपाल हारीचा वारू लावलेला झेपला गगनी झोळा उडी निघून आला मायवाच्या वाड्याला जसा निघून आला मायवाच्या वाड्याला आणि नेत्राने लागली मायवा बहिणबाई का गोपाल हारीचा वारू नेत्राने लागली बघायला
मनामध्ये लागली विचाराचा करायला आणि गोपाल हरीला काय लागली ती बोलायला त्या जाग्याला अरे हात लावला श्रीरामा त्याला गोपाल हरीला नेत्राला लागली बघायला बनीनं गोपाल हरीला पाहिला नि काळी मुरी झाली त्या जागेला जसे काळी मुरी झाली जसे या गोपाल हरी नेत्राने पाहिले आणि गोपाल हरी काय लागला बहिणीला बोलायला बोला गायला बघायला गेला काय केले शाहीने त्या पहिल्या सजीवाला आणि देव भयाला झाला. अरे बहिणीने विचार मनाचा करायला कपाळाला तिथ्याने आता मारायला अरे नातू कोण लागल्या होत्या रे का थांबून राहिला
दुरी कुठे ठेवू सांगशील हा काच्या दिवसाला एवढ्या भरताने